नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅजिक ट्रिक मध्ये परत आपण आज काही उदाहरणं घेतोय, काही एक्झाम्पल्स घेतोय. बघा, पहिलं एक्झाम्पल असं आहे की 5⁻x + 5⁻3 x दॅट इज इक्वल टू 126. आता याला कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार बघा. मी लिहितो इथे 5⁻x + 5⁻, बघा याला लिहू शकतो मी 3 × 5⁻x. बघा, लॉ ऑफ इंडायसेस आपला आहे की a⁻m × a⁻n, त्याला आपण a⁻m+n असं त्या ठिकाणी लिहू शकतो. वाटल्यास मी इकडे लिहितो. बघा, a⁻m × a⁻n दॅट इज इक्वल टू a⁻m+n. तर मी याला हा इथे लॉ ऑफ इंडायसेस त्या ठिकाणी वापरला, दॅट इज इक्वल टू 126. बघा, हा वेगळा इकडे. बघा, आता यामधून मी 5⁻x सहज कॉमन घेऊ शकतो दोन्ही मधनं. 5⁻x कॉमन, इथे 1 + 5⁻3 दॅट इज इक्वल टू 126. आता बघा, 5⁻x 1 + 5³ 5⁻3 तो किती? 5 × 5 = 25, 25 × 5 = 125, दॅट इज 125 दॅट इज इक्वल टू 126. तर बघा, 5⁻x 1 + 125 दॅट इज 126 दॅट इज इक्वल टू 126. आता हे 126 आणि 5⁻x हे याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. 126 ला आपण तिकडे नेऊया. 5⁻x दॅट इज इक्वल टू 126 ऑलरेडी इकडे आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे डिवाइड होणार, दॅट इज डिवाइड बाय 126. 126 / 126 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे 5⁻x इज इक्वल टू 1. पण मी आता 1 ला काय लिहू शकतो? 5⁻0. 1 ला लिहू शकतो 5⁻, एनीथिंग ⁻0 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे मला लिहिता येईल इथे 5⁻1 इज नथिंग बट 5⁻x इज इक्वल टू 5⁻0. Comparing on both sides, x is the power of 5 and 0 is the power of 5, that is x is equal to 0. That is the answer. बघा, यामध्ये x equal to 0, 0 कोणता ऑप्शन आहे? that is B. B is your option. असे प्रश्न मॅक्झिमम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारले जातात. बघा, आता समोरचा जो आहे √18 + √2 अपॉन √8 इक्वल टू व्हॉट, त्याची आपल्याला किंमत काढायची आहे. बघा, आता असं सोडवताना काय करायचं की एखादा परफेक्ट स्क्वेअर त्याच्यामध्ये पाहायचा. जसं की समजा 18 मध्ये परफेक्ट स्क्वेअर आहे 9. 9 × 2 आपण 18 ला सहज लिहू शकतो. बघा, मी इथे सॉल्व्ह करतो याला. √18 ला मी लिहितो 9 × 2 प्लस √2 अपॉन √8. 9 ला आपल्याला रूटच्या बाहेर घेता येईल, दॅट इज 3 √2 प्लस √2 अपॉन √8. 8 ला मी 4 × 2 असे लिहू शकतो. इट इज रिटन ॲज 4 × 2. बघा, आता याच्यामधनं बघा 3√2 + √2, तर इथे 3 टाइम्स √2 आहे, तिथे 1 टाइम्स √2. दोन्हीची बेरीज सहज करता येईल आपल्याला 4 √2. आणि बघा इथे 2, 4 ला मी बाहेर घेतलं, दॅट इज 2 आणि हा √2 मध्ये √2 आहेच. √2 कॅन्सल, 4/2 म्हणजेच 2 × 2 = 4 दॅट इज 2 and this is your answer. that is B is your option. याचा सुद्धा आन्सर B आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी साध्या साध्या मॅथच्या ट्रिक्स वापरून असे न्यूमेरिकल सोडवता येईल, जे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये खूप महत्त्वाचे ठरेल आणि त्याचे ऑप्शन पण आपल्याला सिलेक्ट करायला सोपं जाईल. तर आपण आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.